बघा, सगळ्यात मोठं दुःख काय याचा विचार तुम्ही कधी केलाय का? ते दुःख किती मोठं असू शकतं असं कधी मनात आलंय का? नाही. तर ज्या आई बापांनी तुमच्यासाठी आयुष्य घालवलंय, सांगा बरं त्याची परतफेड म्हणून तुम्ही त्यांना काय दिले? लहानाचं मोठं केलं त्यांनी, शिक्षणात तुमच्या पैसा घालवला, सांगा एवढं करूनही तुम्ही काय दिवा लावला? स्वतः उपाशी राहून सुखाचा घास भरवला त्यांनी तुम्हाला, स्वतः उपाशी राहून सुखाचा घास भरवला त्यांनी तुम्हाला. मोठं झाले की तुम्ही म्हणता गरज नाही त्यांची आम्हाला. किती पैसा कमवला तरी त्याला सुखाची सांगड म्हणत नाही. किती जरी पैसा कमवला तर त्याला सुखाची सांगड म्हणत नाही. आपल्याला कोणी सोडून गेलं म्हणजे हे काही मोठं दुःख नाही. मैत्रीत वाद झाला म्हणून दुसऱ्याच्या गळ्यात हात टाकून फिरायचं, थोडा वेळ रुसायचं आणि परत गुलुगुलू बोलत बसायचं. अरे याला तरी कुठलं दुःख म्हणायचं? सांगा मग दुःख म्हणायचं तरी कशाला? कोणी जवळचं गेलं की ओरडून ओरडून कोरड पडते कशाला? हे दुःख आयुष्यभर विसरता येत नाही असं म्हणतात. मग सांगा बरं त्यांच्या फोटोला तुम्ही किती दिवस हार घालतात? अरे कशाचा भाऊ आणि कशाची बहीण, लग्न झाले की सगळे बाजूला आणि शेवटी आई बापाचीच जाईल. कोण ती चुलती आणि कोण तो चुलता, सगळेजण फक्त आपापलं पाहतात. कोणती म्हणे काय तर माझा मामा आणि माझी मामी, सगळे म्हणतात लाडाना माझा मामा आणि माझी मामी, कोण नाही येत कोणाच्या कामी. मग सगळ्यात मोठं दुःख आहे तरी काय, सांगतो दोन ओळीत विसरू नको पाय. सगळ्यात मोठं दुःख आहे तरी काय, सांगतो दोन ओळीत विसरू नको पाय. अरे दुःख विचारा त्याला जो शिकला नाही, अरे दुःख विचारा त्याला जो स्वप्न पूर्ण करू शकला नाही. अरे दुःख विचारा त्याला ज्याचे हात पाय नाही. अरे दुःख विचारा त्याला ज्याला सुखाचे दोन घास मिळत नाही. अरे दुःख विचारा त्याला ज्याचं जगात कोणी नाही. अरे दुःख विचारा त्याला ज्याला आईबाप नाही. धन्यवाद.